आत्ता जे क्लायंट आहे त्या क्लायंटची स्किन बघ, ॲक्टिव्ह पिंपल आहेत, बऱ्यापैकी ॲक्टिव्ह पिंपल आहेत. अशा वेळी आपण काय काम करणार आहोत, आपण हाय फ्रिक्वेन्सी मशीन देणार आहोत. हाय फ्रिक्वेन्सीचा आपण स्पॉट नॉब देणार आहोत. स्पॉट नॉब आणि हाय फ्रिक्वेन्सीचा आपण कुठला रेस देणार आहे, व्हायलेट रेस देणार आहोत की ज्याच्यामधून आर्गन गॅस येतो. फ्रिक्वेन्सी काय असेल तर हे जे आहे, जे इन्फेक्शन आहे हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. कोकाय नावाचा बॅक्टेरिया असतो, त्याचं इन्फेक्शन आहे. तर हे इन्फेक्शन आपल्या ह्या मशीनद्वारे तिथे किल केलं जातं, मारलं जातं. दॅट्स वाय आपण आता तिच्या ॲक्टिव्ह पिंपल्सवर ते देणार आहे. तर आता फक्त बॅक्टेरिया मरणार का, तर नाही. तर त्याच्याबरोबर ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे. ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे स्किनचा ग्लो पण येणार आहे. तिथे ते जे हील करण्याचं प्रोसेस असते त्यासाठी ब्लड सर्क्युलेशन, हेवी ब्लड सर्क्युलेशन होणं गरजेचं आहे. सो आता आपण हा नॉब देणार आहे. घाबरू नको, फक्त आवाज होणार आहे आणि स्किनवर थोडंसं करंट लागल्यासारखं होणार आहे, पण काही होणार नाही, डोंट वरी. आता आपण जेव्हा स्पॉट नॉब देतोय त्या स्पॉट नॉबला आपल्याला स्पॉटिंग करणं गरजेचं आहे. जिथे पिंपल आहे तिथे आपल्याला स्पॉटिंग करणं गरजेचं आहे. जिथे ॲक्टिव्ह पिंपल आहे तिथे क्लिन्झिंग आणि डीप क्लिन्झिंग खूप छान पद्धतीने करून घ्यायचं आहे. ॲप्रिकॉट स्क्रब वापरायचा नाही आपल्याला बिलकुलच. जिथे जिथे आपल्याला ॲक्टिव्ह पिंपल दिसत आहेत तिथे नॉब हा सरकवत नाही येत आहे आणि त्या ठिकाणी नेऊन आपल्याला फक्त स्पॉटिंग करायचं आहे की तो बॅक्टेरिया तिथे मेला पाहिजे आपल्याकडून. तर हाय फ्रिक्वेन्सीचा हाच नॉब का वापरला, कारण हा स्पॉटवर आपल्याला जाऊन तेवढ्याच जागेवर काम करतो. त्याच्यानंतर आपल्याला मशरूम नॉब पण वापरायचा आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण चेहरा कव्हर होईल. मशीन यूज करताना आपल्या हातात दागिने नको. क्लायंटच्या हातात दागिने, चेहऱ्याला कुठे काही नोज पिअर्सिंग किंवा आपण जर क्लिप्स लावले असतील दाताला तर तेही चालत नाही. सो ते चेक करूनच आपल्याला मशीन द्यायची आहे. एपिलिप्सी म्हणजे जर तुम्हाला फिट्स वगैरे येत असतील तर चालत नाही. म्हणजे मेंदू रिलेटेड, हार्ट रिलेटेड, हाय बीपी असेल तर तुम्हाला ही मशीन बिलकुल दिलेली चालत नाही. डोळ्यावर द्यायची नाहीये. आता ह्यांच्या आयब्रोला आहे, आयब्रोच्या मध्ये ऍक्टिव्ह पिंपल आहेत म्हणून आपण तिथे देतोय. हा आहे मशरूम नॉब. हा आपण यासाठी वापरतोय की एका वेळी एक्स्ट्रा एरिया, जास्त एरिया कव्हर होतो यासाठी. आणि आता आपल्याला स्पॉट नॉब नाही वापरायचा. आपल्याला आता इम्प्युरिटीज कमी व्हाव्यात, ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं यासाठी आपण आता हे काम करतोय. हात स्टेडी, स्मॉल सर्कल्स आणि स्लो. फार घाईघाईत काम नाही करायचं, त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्या खाली एक अजून काम करू शकतो आपण. ऑक्सिजनेटिंग क्रीम असतात ना, त्या आपण वापरू शकतो. त्याने ऑक्सिजन क्रिएट होतो आणि जो डार्कनेस आहे चेहऱ्याचा तोही कमी होतो. तर ऑक्सिजनेटिंग क्रीम मध्ये आपल्याला येते शेहनाज हुसेन मध्ये एक ऑक्सिजनेटिंग क्रीम येते. ती अगदी पी साईज घ्यायची आणि ती अप्लाय करायची. किंवा आता जे पिंपल्स आहेत अशा स्किनला आपण बोरिक पावडर वापरू शकतो की मशरूम नॉब ग्लाइड होण्यासाठी त्याची गरज पडते. मशरूम नॉब उचलायचा नाही आपल्याला, त्यासाठीच आपण गॉज लावलाय. ते सॉकेट क्रिएट होतं आणि प्रॉपर रेस स्किनला मिळतात. डीप पेनिट्रेशन साठी खूप छान आहे मशरूम नॉब आणि डीप पेनिट्रेशन सुद्धा खूप छान होतं. जसं मी सांगितलं, शेहनाज हुसेनचं प्रोडक्ट जर आपण वापरलं तर ते पेनिट्रेशन जर करायचं असेल तर मशरूम नॉब दी बेस्ट आहे. कमीत कमी 5 ते 7 मिनिटं इफेक्टेड एरियावरती आपल्याला काम करायचं आहे. याच्यानंतर ऍसिडोननी किंवा टोनरने चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे. जे ऍक्टिव्ह पिंपल आहेत जर ते फुटले असतील या मशीन देताना तर ते क्लीन करून घ्यायचे आपल्याला. आणि त्याच्यानंतर जेलने मसाज करायचा आहे. एक पिंपल पॅक लावायचा आहे चेहऱ्याला आणि झालं. हे झालं क्लीनअप आपलं. मी गॅल्वन मशीनवर पण 2 ट्रीटमेंट आपल्याला करता येतात. 2-3 ट्रीटमेंट होतात आपल्या
एक डीन ट्रीटमेंट होते, एक आयनायझेशन होतं आणि एक होतं पिगमेंटेशनवर. तर त्याविषयीचाही व्हिडिओ करणार आहे. सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर स्टे ट्यून.